नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगसोबत. आणि तुम्ही पाहतात कॅराव्हॅन विथ विनोद. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया आजचा हा ब्लॉग. जसं की तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपली कॅम्पर व्हॅन इथे उभी आहे. आणि आजची जी ट्रिप असणार आपली, ती फॅमिली ट्रिप असणार आहे. आणि ही जी आपली ट्रिप असणार आहे ती जवळपास 2 दिवसाची असणार आहे. तर आपल्याला जायचं आहे सगळ्यात पहिलं कोल्हापूरला, ज्योतिबांचं दर्शन घ्यायला आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायला. तिथून आपण जाणार आहोत नरसोबाच्या वाडीला, श्री नरसिंह स्वामींचं दर्शन घ्यायला. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपली ही पूर्ण फॅमिली ट्रिप आहे. सध्या आपण भरत होतो पाणी आपल्या गाडीमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपली गाडी पूर्ण सज्ज झालेली आहे पुढच्या पिकनिकसाठी. तर हे पहा, अशी काहीशी आपली गाडी इथे उभी आहे. निशाण बघतोय तिथून मला. पूजेला आता मी दिलंय सध्या पाणी भरायला, आणि आपण इथून पाणी भरून घेत आहोत सध्या. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पालच्या खंडोबाला. ॲक्च्युली आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे, बट वाटेतच आता आपल्याला पालच्या खंडोबा लागणार होतं. तर आपण म्हटलं की तिथलंही दर्शन घेऊया. तर हा पहा निशान आणि पप्पा, आम्ही आता 3 जण पुढे आहोत, बाकीची आपली पब्लिक पाठीमागे आहे. तर चला लवकरच भेटूया आपण पालच्या खंडोबाच्या इथे. आता आपण आहे पालीच्या आतमधल्या रोडमध्ये. पाली राहिलंय फक्त 6 किलोमीटर. 6 किलोमीटर राहिले आता पाली. की आपण आलोय आतल्या रोडला. कैसा असा रोड आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलो कुठे, तर पालीला. आणि आता सगळे उतरलेले आहेत गाडीतून. मी इथे आलेलो पार्किंग मध्ये. इथे आपली कॅराव्हॅन, ही आहे पाल खंडोबाची पार्किंग. इथे आपलं मंदिर पाल खंडोबाचं. तर मित्रांनो, आता आपण इथे जस्ट पाल खंडोबाचं दर्शन घेतलं, आणि आता आपण इथून पुढे निघणार आहोत ज्योतिबाकडे, म्हणजेच कोल्हापूरला, ज्योतिबाच्या दर्शनासाठी. आणि वाटेत आपण कुठेतरी आपल्या जेवणाचा स्टॉप घेऊया. तर बघूया आता आपल्याला कुठला आणि कसा स्पॉट भेटतो जेवणासाठी. तर मित्रांनो, बऱ्याच वेळ जागा शोधल्यानंतर आम्ही आता इथेच एका रस्त्याच्या शेजारी गाडी लावून जेवायला थांबलो आहे. हा आहे आपला मेन हायवे, आणि आपण आता या हायवेलाच इथे गाडी लावलेली आहे. ठीक आहे, म्हणजे लोकेशन इतकीशी छान अशी म्हणू शकत नाही, सुंदर म्हणू शकत नाही आपण. कारण आता प्रॉब्लेम काय आहे, आम्ही सिटीमध्ये आलो आहे, आणि इथे आता जवळपास कुठेच जागा नाही भेटत आहे प्रॉपर गाडी लावणार. मित्रांनो, असा काहीसा सेटअप आहे सध्या आपला. हे आहे जेवण. इथे आपला जो एक्सटेंडेबल ट्रे आहे, एक पुल आउट एक्स्ट्रा बनवलेला, त्याच्यावरती मी सध्या ठेवलं ताट. मस्त चेअर घेऊन बसलोय, आणि इकडे आपली बाकी फॅमिली बसली जेवायला. काय काय रे, काय बोलतो? ते कुठे तुझी? चल लवकर गाडी खोल, जा. दे चावी मला, तुला नाही खोलायची ना. दे दे मला चावी, मी जाऊ. तुला नाही नेता, बाय बाय. जवळपास आपल्याला लागणार आहे 1.5 तास ज्योतिबाला पोहोचायला. आपण इथे मलकापूरला थांबलेलो, जो हा मेन हायवे आपला सातारचा, तिथेच. आणि आता आपल्याला 73 किलोमीटर जायचं आहे. 6:30 वाजतील, म्हणजे जवळपास 7 एक वाजतील. निशांत, काय बघतो रे? जायचं. आता बघा, आता आपला को ड्रायव्हर पॅसेंजर चेंज झालाय. पप्पा पाठी झोपायला गेलेत आणि पूजा पुढे आली. चला आता आपण सुरू करूया आपला हा प्रवास पुन्हा एकदा ज्योतिबाच्या दिशेने. मित्रांनो, अजून आपल्याला उरलंय 60 किलोमीटर, आणि हळूहळू आपला आता टाइम वाढत चाललाय. आता 6:38 आपला अरायवल टाइम दाखवतोय, जो की मला वाटतं हळूहळू 7, 7:15 पर्यंत पण जाईल. कारण मध्ये घाट आहे, म्हणजे जिथे आपण चाललोय ज्योतिबांच्या मंदिराकडे, तो त्या रस्त्यामध्ये आपल्याला घाट लागणार आहे. तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला
7:15 ते 7:30 पर्यंत आपण तिथे पोहोचलो. हे पहा मित्रांनो, आता फक्त राहिलं 10 मिनिटं, 3.5 किलोमीटर. आणि याचा आऊ का चाललाय कारण पूजा गेली त्यासाठी दूध आणायला, तर त्याला आता काहीतरी खायचं असेल त्यामुळे तो आऊ करतोय. बट आपण पोचलोय टायमामध्ये, म्हणजे 7 वाजेपर्यंत आपण पोचूच वरती. कुठे? ज्योतिबांच्या मंदिराजवळ. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो ज्योतिबाला. आणि पहा किती मस्त असं वातावरण झालंय. एकच नंबर वातावरण आहे मित्रांनो इथे. लोकेशन एकच नंबर आहे. पहा. त्याला नाही कार लागत. निशान निशान तर मित्रांनो, वाजलेत 7:30, पण अजूनही अंधार पडलेला नाहीये, बऱ्यापैकी उजेड आहे. आणि आम्ही आता निघालोय ज्योतिबारायांचं दर्शन घ्यायला. चला तर बघूया आपलं दर्शन कसं होतं ते. निशांत निशांत बघा ना त्याला. मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 9 आणि इथं चालू आहे चहा, कारण चहाची तलपच असते. तर आता आम्ही चहा पिणार आहे आणि त्यानंतर मग जेवण बनवून जेवून घेणार. त्याला सध्या चहा. एकदा चहा झाल्यावरती सध्या इकडे बाहेर बघा, आपली पूर्ण गँग इथे बाहेर बसलेली आहे. असं काहीच. आणि आम्ही कुठे थांबलोय, जो मगाशी मी पॉईंट दाखवला त्याच पॉईंटला आपण थांबलोय. आणि टेन्शनची काही गरज नाही, कारण इकडे पूर्ण असे घर आहेत. आणि ही आहे पार्किंग, ज्योतिबाची पार्किंग, जी की खूपच मस्त ठिकाणी आणि मस्त लोकेशनवर आहे. हा आता आपण पितो आपला चहा. आई, ती आजी, आणि पहा फणसाच्या गऱ्या. फणसाच्या गऱ्या पण आहेत आपल्याकडे सोबत. तर आता चहा पिऊया, मस्त मध्ये जेवूया आणि ह्या एकदम भारी अशा लोकेशनवर झोपूया. पण मित्रांनो, आता आपलं चालू आहे रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणमध्ये आपण बनवलाय मसाले भात. रात्रीच्या जेवणमध्ये आपण बनवलाय मसाले भात, म्हणजेच खिचडी भात. आणि मी इथे आता थोडं टीव्हीवर काहीतरी लावणार होतो. काही अशा प्रकारे आता जेवायला बसलेत सगळे. निशांत पप्पा खाली बसलेत, मम्मी, थोरले आणि आजी. हो कोण आहे रे, कोण आहे? इकडं बघ, इकडं बघ निशांत. काय काय ह्याला फक्त मोबाईल पाहिजे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे सुरू झाली आपली तयारी झोपण्याची. चला तर मग मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या भागात, म्हणजेच उद्या सकाळी. गुड नाईट.